झालं झालं ना समाधान? डोंट वरी मॉम, ती हार्ड ड्राईव्ह माझ्याकडे सेफ आहे. सेफ होती ना, मग स्वानंदीला कशी मिळाली? नडला ना ओव्हर कॉन्फिडन्स. मम्मा मम्मा पण हा तोच व्हिडिओ आहे ना जो आपण आजीच्या कार्यक्रमा दिवशी डिलीट केला होता? डिलीट केला होता. मग जादूने आला परत. मला खरंच कळत नाही हे सगळं कसं झालं. ती हार्ड ड्राईव्ह माझ्या केबिन मध्ये मी सेफ ठेवली होती. कालच मी चेक सुद्धा केलं होतं. तेव्हाही ती हार्ड ड्राईव्ह जागच्या जागी ड्रॉवर मध्येच होती. काल मी ऑफिस मध्ये गेलो होतो. वा, शेळकेच्या बर्थडे साठी स्वानंदी वहिनी पण आली आहे. कोण शेळके? मी तर निकिता ताईंबरोबर चालली आहे. हो, ती आम्हाला शॉपिंगला जायचं होतं ना. शिट. काय झालं? अरे बोल ना, काय झालं? मॉम, ती स्वानंदी काल ऑफिस मध्ये आली होती. स्वानंदी ऑफिस मध्ये? काहीतरी करून माझ्या केबिन मध्ये गेली असणार आहे आणि तिनेच तो व्हिडिओ मिळवला असणार. पण कसं? म्हणजे नाही 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 नाही, थांब. तिने एकटीनं केलं नसणार आहे. नक्कीच तिला कोणीतरी मदत केली आहे. मग काल ती जेव्हा ऑफिस मध्ये आली होती ना, तेव्हाच मला संशय आला होता. पण हार्ड ड्राईव्ह, तो व्हिडिओ मी काल चेक केलं तेव्हा सेफ होतं म्हणून मी काय बोललो नाही. पण आता माझ्या लक्षात आलंय माझं चुकलं. पण स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. माझ्याच नाका खालून माझी वस्तू घेऊन गेली स्वानंदी. व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. अंशू अंशू तिचं असं म्हणणं आहे की अंशुमन बोलत असताना तिच्या खूप जवळ येतो. आणि समोर मला असं वाटतं की मुलींना पुरुषांचे इंटेन्शन्स कळत असतात. दादा, आता तुला तर माहितीच आहे की श्वेता माझ्या टीम मध्ये काम करते. साधारण 2 महिन्यांपूर्वी ती नीट काम करत नाही म्हणून मी तिला झापलं होतं. एका मुलीच्या आयुष्याचा आणि तिच्या सेफ्टीचा प्रश्न आहे हा. उलट हा प्रकार आहे ना, आपण सगळ्यांनीच ऐकून आणि समजून घ्यावा असाच आहे. पण म्हणून तुमचं बरोबर आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आनंद सर, एक मिनिट, मला समोरशी जरा बोलायला पाहिजे. कदाचित मी इथूनच ऑफिसला जाईल. एक मिनिट मला प्लीज. हा आनंद. समोर स्वानंदीचा फोन आला होता. आम्हाला कळलंय सगळं आणि आम्ही श्वेताला घेऊन येतोच तिकडे. बरं ऐक ना, आय नो ही सिच्युएशन नाहीये, पण एक वेगळा विषय आहे. त्या डीलचं काय करू? म्हणजे जे हॉटेल चेनचं जे डील केलं होतं ते सगळं अंशुमन बघत होता. तर त्या सगळ्या लोकांचे फोन येतात सकाळपासून, काय करायचंय, डीलचं कधी फायनल होईल वगैरे. त्यांना काय सांगू मी एक्झॅक्टली? आनंद, अंशुमननी फायनल केलेली कुठलीही गोष्ट आपण करायची नाहीये. सगळं होल्ड वरती ठेव. आणि हे रेस्टॉरंट चेन वगैरे मला काही माहित नाही. मला त्याचा अभ्यास करायला लागेल आणि तो झाल्यानंतर सुद्धा ते मी करीन का नाही हे मला माहिती नाही. माझा निर्णय फायनल. म्हणजे पण अंशुमनने ऑब्जेक्शन घेतलं तर मग काय करायचं? तो कोण ऑब्जेक्शन घेणार? त्याला काही सांगायचं नाही, त्याला काही विचारायचं नाहीये. ठीक आहे, मी कळवतो. आणि अजून एक, तू कसा आहेस? ठीक आहेस ना? ठीक आहे. आजपर्यंत तू आणि स्वानंदी मॅडम मला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत होतात, पण मी तुम्हाला गप्प केलं आणि आता माझंच तोंड गप्प झालं. मी खोटा पडलो तुमच्या समोर किंवा माझा इगो दुखावला गेला म्हणून मला त्रास नाही होत आहे. तर माझा भाऊ अंशुमन माझ्याशी खोटं वागला, खोटं बोलला ना, याचा मला त्रास होतो, याचं दुःख होत आहे मला. मी त्याच्यावर विश्वास ठेवण्यात चूक केली ना आनंद, याचं दुःख होत आहे मला. आय एम सॉरी. अरे समोर यार, नाही हे बघ, प्लीज सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. इट्स ओके. मी समजू शकतो, आपल्या जवळच्या माणसांना आपण कधी कधी तटस्थपणे नाही पाहू शकत. पण उशिरा का होईना तुला खरं काय ते कळलंय, तेच खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तू आणि निकिता या. हो, येतो आम्ही. चला चला निघूया. कॉन्फिडंट? काळजी करू नकोस आणि बिंदास बोल. सोडणार नाही मी, सोडणार नाही तिला.
एवढं सगळं करून माझ्या अगेन्स्ट पुरावा मिळवला तिने, मूर्ख बनवलं मला. आणि तुम्ही दोघींनी मध्ये यायचं नाही. मला जे करायचंय ते मी करीन आता. तुम्ही फक्त बघत राहायचं. सोडणार नाही मी तिला. शांत हो, शांत. नाही होणार मी. शांत बघ. अंशुमान मी तिला सोडणार नाही. अंशु, तू stop. शांत बस ताई. शो, शांत राहा बाळा. मला वाटलंच होतं ती स्वानंदी असं काहीतरी करणार. शांत बसणार नाही ती. ती फक्त दिसायला साधीबोडी एक नंबरची आतल्या गाठीची आहे ती. एक नंबरची आतल्या गाठीची. आता तिला नुसती प्रॉपर्टी नकोय आपली. आता तिला या घरची सत्ता पण हवी आहे. अरे मी काय रस्त्यावर पडलो नाहीये तिला सत्ता मिळू द्यायला. अंशुमन राजवाडे मी. अंशुमन राजवाडे. हे सगळं माझं आहे. सोडणार नाही मी मॉम तिला. शांत हो, थोडा शांत हो. स्वतःचा राग ना कंट्रोल कर. मी आहे ना. ती शांत हो. पाया पडते मी तुझ्या. माझ्यासाठी शांत हो. मला सांग, स्वानंदी ऑफिसमध्ये आली होती तेव्हा तुला डाऊट नाही आला? मॉम माझ्या केबिनच्या चाव्या तिला कशा मिळाल्या नाही माहित मला. चोरल्याच असतील तिने. किंवा आनंदने. आता कळलं ना ते लोक किती हुशार आहेत ते. आणि तू अच्छा बाळा प्लीज थोडा शांत हो रे. हो अंशू, दादा ऑलरेडी चिडलाय हा तुझ्यावर. समर आतापर्यंत तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा, पण आता त्याचे डोळे उघडलेत. तुझे सगळे उपद्व्याप त्याला कळलेत. या सगळ्यात ती स्वानंदी खूप मोठी झाली. त्या स्वानंदीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आता एक दिवस ही सगळी सत्ता मिळवेल आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. रस्त्यावर माझ्या मुलाच्या वाटेला लागली. तिच्या वाटेत इतकी काटे पसरवेन ना की तिथं चालणंच मुश्किल होईल. समरने खूप मारलं ना तुला. ज्या हाताने तुला मारलं ना अंशू, त्याच हाताने स्वानंदीच्या तोंडाला काळं फासायला नाही लावलं ना तर मी ही नावाची मल्लिका राजवाडे नाही. आत्ता जे झालंय त्यावर अंशूला दादाला सॉरी म्हणावं लागणार. खूप झालं आता. मी कोणाचीही माफी मागणार नाही. अंशू बाळा, तू मम्माच बॉय आहे ना. मम्माचं सगळं ऐकतो ना तू. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मम्मावर विश्वास ठेव.